सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. 24 तासात घरफोडी उघड. सराईत आरोपीसह तिघे जेरबंद. महाराष्ट्र पोलीस अंतर्गत सांगली पोलीस यांच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात छडा लावत पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. या कारवाईमुळे मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास कृष्णाघाट परिसरातील फिर्यादी कुदरत कादर मुलानी यांच्या घराचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. घरातील कपाटातून 50,000 आणि पॅन्टच्या खिशातील 5,000 अशी एकूण 55,000 रोख रक्कम चोरीस केली. या प्रकरणी दिनांक 1 मे 2026 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 117/2026 नोंदवून भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 331, 2, 332, 4, 3-5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी विशेष पथक तयार केले. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हरिपूर रोड सांगली परिसरात सापळा रचून खालील संशयितांना ताब्यात घेतले. किसन उर्फ बोचड्या उमाशंकर कुंभार भाटी राहणार कोल्हापूर, ऋतुराज सुभाष गजमेश्वर राहणार सांगली, समर्थ शंकर डवरी राहणार सांगली. चौकशीत तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी किसन उर्फ बोचड्या याच्यावर कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटक राज्यात सुमारे 27 मालमत्ता विषयक गुन्हे दाखल आहेत. त्याला फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 5 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर गायकवाड करत आहेत. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांबाबत कोणतीही माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, जेणेकरून अशा गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करता येईल. वेळेत केलेल्या तपासामुळे आणि तांत्रिक माहितीच्या अचूक वापरामुळे पोलिसांनी अवघ्या 24 तासात घरफोडीचा गुन्हा उघड केला असून परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.